वर्दी अधिकार आणि बळाच्या गैरवापराबद्दल पोलीस वरचेवर वादात सापडतात. नुकतेच ते पुन्हा पुण्यात या वादात सापडून अडचणीत आले आहेत. कारण त्यांच्या एका स्पावरील कारवाईच्या वेळी स्पातील 30 वर्षीय तरुणीचा बळी गेला. तर हुसेन शेख हा स्पाचा व्यवस्थापक तरुण गंभीर जखमी झाला. ही धाड टाकतेवेळी पोलिसांनी पुरेशी दक्षता न घेतल्याने हा मृत्यू झाल्याचे समजले. त्यामुळे मोठी खळबळ उडाली. मृत तरुणीच्या पतीने व जखमी तरुणाच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले. पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेल्या या प्रकरणाचा घेतलेला हा वेध. प्रेक्षको नमस्कार, मी उत्तम कुटे आणि तुम्ही पाहतात आपला आवाज. स्पाच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालत असल्याची माहिती मिळाल्याने पुण्याच्या विमाननगरमधील द रूट्स स्पा व 23 फेब्रुवारीला स्थानिक विमानतळ पोलिसांनी छापा टाकला. यावेळी त्यांनी स्पाचे 2 दरवाजे तोडले. त्यामुळे घाबरून जाऊन दुसऱ्या मजल्यावरील स्पामधील कर्मचारी तरुणी आणि व्यवस्थापक तरुणाने खाली उडी मारली. त्यात डोक्यावर पडल्याने गंभीर जखमी होऊन तरुणी जागीच मरण पावली, तर व्यवस्थापक जायबंदी झाला. या पोलिसी कारवाईने अनेक प्रश्न निर्माण केले. एकतर ती करताना पोलिसांनी पुरेशी काळजी घेतली नसल्याचे दिसले. एरवी गुंडांना पकडताना व चकमकीवेळी ते व्यवस्थित दक्षता घेतात, आरोपी पळून जाणाऱ्या मार्गाची नाकाबंदी करतात, परंतु स्पावरील या धाडीवेळी ती त्यांनी घेतली नाही. कारवाई पुरेशी प्रतिबंधक केली नाही. परिणामी एका तरुणीचा हकनाक बळी गेला. वरून पडूनही ती जिवंत होती, परंतु अतिरक्तस्राव झाल्याने नंतर तडफडत तिने जीव सोडला. हे खूप वेदनादायी ठरले. पडल्यानंतर 20 मिनिटे ती तशीच तेथे पडून होती, असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. गोल्डन आवरमध्ये तिला उपचार मिळाले असते तर ती वाचली असती, असा दावा तिच्या पतीने केला आहे. या पोलिसांच्या निष्काळजी कारवाईवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एखाद्या बांधकाम साईटवरून पडून एखादा मजूर असा मरण पावला असता तर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी नोंद केला असता. त्यामुळे या प्रकरणातही तो करण्याची मागणी मयत महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे. एरवी अशी तुलनेने क्षुल्लक कारवाई पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी करतो. थेट पोलीस ठाण्याचा प्रमुख असलेला मोठा अधिकारी त्यात भाग घेत नाही. परंतु या स्पावर धाड थेट विमाननगर पोलीस ठाण्याचे प्रमुख तथा वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना मारली. त्यामुळे त्याची वेगळीच चर्चा झाली. एखाद्या गुंड टोळीवर कारवाईसारख्या घटनात खरं तर वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने जाणे गरजेचं असते, पण तेथे न जाता अशा काहीशा क्षुल्लक धाडीत ते सामील झाल्याने तो मोठा चर्चेचा विषय झाला. कुठलाही दारू मटक्यासारखा अवैध धंदा हा स्थानिक पोलीस ठाणे आणि त्यांच्या प्रमुखांच्या आशीर्वादाशिवाय सुरूच होत नाही, हे कुठं सत्य आहे. त्यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केल्यानंतर हे धंदे सुरू होतात. कलेक्शनचं काम वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा ऑर्डरली पोलीस शिपाई पाहतो. त्यामुळे या बेकायदेशीर धंद्यांवर स्थानिक पोलीस ठाण्यांचा कृपा आशीर्वाद राहतो. त्यांच्यावर ते कारवाई करत नाही. झाली तर गुन्हे शाखा म्हणजे क्राईम ब्रँच ती करते. मात्र काही धंदे हे पोलिसांशी अर्थपूर्ण तडजोडीशिवाय चालू केले गेल्याने त्यांना नेमका मेसेज देण्यासाठी अशी कारवाई केली जाते. त्यातून मग ही स्पासारखी रेड पडते. तिसरा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे ही धाडीची कारवाई केली नसती तर मोठा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नव्हता. त्यामुळे ती करण्याची निकडीची गरजही नव्हती. त्याऐवजी लॉ अँड ऑर्डरचा प्रश्न निर्माण करणाऱ्या संघटित गुंडटोळ्या, महिलांचे दागिने खेचणारे चोरटे, घरफोड्या करणारे, दरोडे टाकणारे लुटारू यांच्यावर पोलिसांनी ही कारवाई प्राधान्याने करणे गरजेचे आहे. परंतु ती न करता पुणे पोलिसांप्रमाणे पिंपरी चिंचवड पोलीससुद्धा स्पा, गावठी दारू विक्री, मसाज सेंटरवरच ही कारवाई करीत आहेत. परिणामी दुसरीकडे शहरात बालगुन्हेगारी भोकाळली असून पोरसावदा मुलं संघटित गुंडटोळीत काम करू लागली आहेत. पिस्तुले बाळगीत खुनासारखा गंभीर गुन्हे ती करत आहेत. ते रोखायला पहिलं प्राधान्य देण्याची गरज असताना स्पा व मसाज सेंटरवर
ते धाडी टाकत असल्याने शहरातील गुन्हेगारी वाढली असून त्यातून शाळा कॉलेजमध्येही आता खुनी हल्ले होऊ लागले आहेत. या स्पावरील पोलिसांच्या धाडीच्या कारवाईवर तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत? त्यातील तरुणीच्या मृत्यूला जबाबदार धरून ती धाड टाकणाऱ्या पोलिसांवर कारवाई केली पाहिजे का? ते कमेंट करून सांगा. पुन्हा अशाच विषयावर लवकरच भेटू. तोपर्यंत पाहत राहा आपला आवाज. हाक तुमची, साथ आमची. धन्यवाद.